मी व्यक्तिगत कुणालाही शिवाय दिलेली नाही। मला वाटतं येत्या 8-10 दिवसात घटस्थापनेनंतर जवळजवळ 90% जागा महायुतीच्या वाटप पूर्ण होईल। सन्मान यात्रा जी चालू आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची, त्याचा चंदगड जो मतदारसंघ आपला आहे त्याचा दौरा होता। काल इचलकरंजीला दौरा योगायोगानं महिनाभर माझा पूर्ण असल्यामुळं मी त्या दौऱ्याला गेलो होतो। मी माझी चिरंजीव बाबासाहेब पाटील आत्मदेकर ही मंडळी पुढे गेलेली होती आणि माझा तो दौरा फार मोठा यशस्वी झालेला आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय बांधणी चालू आहे आणि आता दौरे अजितदादा पवार ठरवलेला आहे, निवडणुकीपूर्वी आणि उमेदवार जाहीर होण्यापूर्वी आपले जे आमदारांचे मतदारसंघ आहेत ते पूर्णपणाने दौरे करायचे, त्याप्रमाणे ते जनसभा यात्रा करतायत। आ आ येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप। मिळावा अशा पद्धतीची मागणी काय अमित शहाकडे केलेली आहे का आपल्या ही काय राष्ट्रवादी मला ही काय माहिती नाही, मी त्या चर्चेमध्ये नव्हतो, परंतु युतीच्या ज्या जागा वाटप आहे ते लवकरात लवकर होतील। सावध टप्प्यात आले शिवाय काय दर्शवतात? मी व्यक्तिगत कुणालाही शिवाय दिलेली नाही। मी प्रवृत्तीच्या उलट बोललेला आहे, मी कुणाचंही नाव घेत नाही। सन्मान यात्रा जी चालू आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची, त्याचा चंदगड जो मतदारसंघ आपला आहे त्याचा दौरा होता। काल इचलकरंजीला दौरा योगायोगानं महिनाभर माझा पूर्ण असल्यामुळं मी त्या दौऱ्याला गेलो होतो। मी माझी चिरंजीव बाबासाहेब पाटील आत्मदेकर ही मंडळी पुढे गेलेली होती आणि माझा तो दौरा फार मोठा यशस्वी झालेला आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय बांधणी चालू आहे आणि आता दौरे अजितदादा पवार ठरवलेला आहे, निवडणुकीपूर्वी आणि उमेदवार जाहीर होण्यापूर्वी आपले जे आमदारांचे मतदारसंघ आहेत ते पूर्णपणाने दौरे करायचे, त्याप्रमाणे ते जनसभा यात्रा करतायत। मला वाटतं येत्या 8-10 दिवसात घटस्थापनेनंतर जवळजवळ 90% जागा महायुतीच्या वाटप पूर्ण होईल। इचलकरंजीमध्ये एकदम कडक भाषण झालेलं आहे, अनेक गोष्टींचा तुम्ही परामर्श घेतलेला आहे, मैदानावर बसून पराभव करा असं सुद्धा तुम्ही म्हणलेलं आहे, काय सांगणार? ज्या वेळेला मैदानामध्ये पहिल्याला असतात त्यावेळेला असा प्रसिद्धचा डाव असता कामा नये, पूर्णपणानं त्याला डाव झाला पाहिजे आणि पूर्ण चितपट कुस्ती झाली पाहिजे, तर लोकांची इच्छा असते त्यामुळे जनमताच्या याच्याप्रमाणे ती कुस्ती होईल। काल नेमका नेम कुणावरती धरलाय आणि सावध टप्प्यात आले असं म्हटलंय? मी सकाळी सुट्टी उद्या तेजस्वी सावतेजाला गेलो होतो, त्यावेळी मी सांगितलं की सावध टप्प्यात आलेला आहे।